ही मस्त कुरकुरीत चटपटीत अशी खारी डाळ आपण विकत आणलेली नाहीये, तर घरी तयार केलेली आहे। आणि अशा पद्धतीची ही खारी डाळ तयार करण्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खारी डाळ कुरकुरीत होण्यासाठी त्यातली सगळ्यात पहिली पायरी आहे ती म्हणजे ही डाळ व्यवस्थित अशी भिजली जाणं। आता इथं आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, तर त्याच्यामुळे याला वेळ जास्त लागतो भिजण्यासाठी। तर इथं मी 5 ते 6 तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी नखाने मी हलकं असं प्रेस केलं की ही डाळ तुटतीये, म्हणजे व्यवस्थित अशी ही भिजली गेलेली। तर इथं मी एक स्ट्रेनर घेतलेला आहे। ही सगळी डाळ आपण अशी निथळून घेऊयात। एक सुती कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही डाळ अशी पसरवून घ्यायची। आपल्याला आता काय करायचंय, पूर्णपणे कोरडी करून घ्यायची। तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने थोडीशी विरळ पसरवून घ्यायची। डाळ कुरकुरीत होण्यासाठी ही दुसरी आणि महत्वाची टिप ती म्हणजे ही डाळ होता येईल तेवढी कोरडी करून घ्यायची। आपल्याला ह्या डाळीला 5 ते 6 मिनिट फॅन खाली असं पसरवून ठेवायचं। डाळ पानतुटी झालेली आहे, तळायला घेऊयात। तळत असताना आपल्याला काय करायचंय, तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। इथं तुम्ही बघू शकता डाळ तेलात टाकल्यानंतर ती पटकन वर आलेली आहे। आता मी गॅसचा फ्लेम मीडियम करते आणि याच्यामध्ये एका वेळेस जेवढी डाळ मावेल तेवढी डाळ टाकून घ्यायची। सुरुवातीला आपण तेलाचं टेम्परेचर चांगलंच गरम करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती ही डाळ तळून घ्यायची, म्हणजे छान कुरकुरीत होती। सुरुवातीला आपण ज्यावेळेस कढईमध्ये डाळ टाकली होती त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की याला बुडबुडे आलते, कारण की याच्यामध्ये खूप सगळ्या प्रमाणात पाणी होतं। आणि आता तुम्ही बघू शकता याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। हे जे हलके असे बबल्स आहेत ना, ते एकदम कमी झालेले आहेत। अशा वेळेस आपण समजून जायचं की ही डाळ तळलेली आहे। आणि त्याचबरोबर ह्याची दुसरी एक खूण ती म्हणजे इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं ही डाळ वाजतीये। आता ही आपण काढून घेऊया। आता आपण दुसरी बॅच करतोय, तर त्यावेळेस काय करायचं, परत एकदा गॅसचा फ्लेम मोठा करायचा, तेल चांगलं तापू द्यायचं आणि नंतर दुसरी बॅच सोडायची। म्हणजे पहिल्यासारखा दुसरा घाणा पण निघतो, नाहीतर पहिली डाळ कुरकुरीत होते आणि दुसरी थोडीशी मऊ राहते। आणि अतिशय महत्वाची अशी एक टिप ती म्हणजे ही डाळ तळत असताना खूप जास्त तेल घ्यायचं नाही, कारण की तुम्ही याच्या अगोदर 2 क्लिप मध्ये पाहिलं असेल, ज्यावेळेस आपण डाळ तेलामध्ये टाकतो ना त्यावेळेस त्या डाळीतलं जे मॉइश्चर आहे किंवा जे पाणी आहे त्याच्यामुळे ते तेल असं उफाळून वरती येतं। त्याच्यामुळे घेताना खोलगट भांड किंवा खोलगट कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरेसच तेल घ्यायचं। सगळी डाळ तळून झालेली आहे, मस्त सुरेख असा रंग आलेला आहे, त्याचबरोबर याचा कुरकुरीतपणा तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, चवी ऍड करायच्या। सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे चाट मसाला। तर इथे आपण भोज मसाल्यांचा चाट मसाला वापरतोय 1 चमचा। भोज मसाल्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तिथून तुम्ही ते मसाले खरेदी करू शकता। बेडगी मिरची पावडर चवीनुसार, मीठ, त्याचबरोबर इथं आपण थोडंसं सेंधव मीठ सुद्धा घेतोय। हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। अगदी परफेक्ट अशी डाळ तयार झालेली आहे। घरी नक्की ट्राय करा, कुठलीही अडचण येणार नाही। मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा, तुमची सुद्धा डाळ माझ्याप्रमाणेच मस्त चटपटीत तयार होईल।